ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। रामतीर्थ शंकरनगर येथील जिजामाता चौकात मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा नायगाव तालुका प्रभारी लक्ष्मणराव भवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काळ्या फिती लावून जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी मराठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। संपादक निखिल वागळे सर यांच्यावर काल पुणे येथे जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे, त्या भ्याड हल्ल्याचा मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न मान्यताप्राप्त नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत असलेल्या शंकरनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आम्ही त्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत आहोत। आणि सरकारकडे एक आमची मागणी आहे की भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या पत्रकारांना स्वायत्तता द्यावी, त्यांना त्यांचं काम करू द्यावं, त्यांना संरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर जे कोणी हल्लेखोर असतील त्यांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मी स्वतः या पत्रकार संघाच्या वतीने मागणी करतो। भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असताना या लोकशाहीला लाज वाटेल असं कृत्य एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आलं। पुणे येथे ज्येष्ठ पत्रकारितेला निस्वार्थपणे निर्भीडपणे न्याय देणारे निखिलजी वागळे यांच्यावर ज्या हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला, या हल्लेखोरांचा या ठिकाणी शंकरनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि असा भ्याड हल्ला करणाऱ्या, लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आणि पत्रकारितेवर गदा आणू पाहणाऱ्या या हल्लेखोरावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी ही मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो।